नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लवमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपण मटार पनीर हे आवर्जून मागवतो, परंतु जर रेस्टॉरंटसारखी मटार पनीरची भाजी आपण घरीच बनवू शकलो तर त्यासाठी मी आज अगदी सोपी व अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याचसारखी मटार पनीरची भाजी बनवणार आहे। तर यात मी जास्त मसाल्याचा वापर नाही केलेला आहे, अगदी कमीत कमी मसाले वापरून हे रेस्टॉरंटच्या चवीची भाजी आज मी बनवणार आहे। त्यासाठी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। आता यामध्ये 2 मीडियम साइजचे कांदे कट करून घालायचे आहे। जाडसरच तुकडे आपल्याला या कांद्याचे कट करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आलं घालायचं आहे, 1 हिरवी मिरची घालायची आहे व याला थोडं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहे व याला सुद्धा परतून घ्यायचं आहे। 1-2 ते 3 मिनिट याला परतून घ्यायचं आहे। आता 3 मिनिटे परतून झाल्यानंतर यामध्ये 1 मोठ्या साइजचा टोमॅटो कट करून घालायचा आहे। आता याला सुद्धा थोडं परतून घ्यायचं आहे। आता हे सर्व परतून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 2 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। आता 2 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे व थोडं आणखी परतून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता आपल्याला बारीक वाटण तयार करायचं आहे। आता हे वाटण तयार आहे। आता त्याच कढईमध्ये भाजी तयार करायला घेऊया। त्यासाठी मी 2 ते 3 चमचा तेल घातलेला आहे। आता यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे। त्यानंतर आपण तयार केलेले संपूर्ण वाटण यामध्ये घालायचे आहे व याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर याला छान असं परतून घ्यायचं आहे। तर मी आलू मटारची सुकी भाजी या रेसिपीची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता किंवा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता। तर हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेत आहोत। आता याला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत, जेणेकरून ग्रेव्ही करपणार नाही व जास्त घट्ट होणार नाही। आता याला आणखी 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे। यामध्ये 1 चमचा तिखट, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद हे सर्व मसाले घालून परतून घ्यायचं आहे। आता हे सर्व छान असं परतून झालेलं आहे। मस्त असं त्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी मटार घालायचे आहे व पनीरचे छोटे छोटे क्यूब्स यामध्ये घालायचे आहे व याला थोडं परतून घ्यायचं आहे। थोडं परतून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे व झाकण ठेवून 2 मिनिटे आपल्याला लो फ्लेमवर हे शिजवून घ्यायचं आहे। आता 2 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून आपल्याला आणखी थोडं याला परतून घ्यायचं आहे। आता याला थोडं परतल्यानंतर यावर आणखी 2 मिनिटे झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता या भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालणार आहोत। जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही, कारण पनीर पाणी शोषून घेत नाही, त्यामुळे आपली ही भाजी पातळ होऊ शकते। तर आपल्याला थोडी दाटसरच ही भाजी ठेवायची आहे। आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटे भाजीला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही यामध्ये जे मी पनीरचे क्यूब्स घातलेले आहे, तुम्ही तळून सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा न तळता घातले तरीही चालेल। तर या भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे। आहा, मस्त अशी अगदी रेस्टॉरंटसारखी ही भाजी झालेली आहे आणि तेही अगदी कमी मसाले वापरून। आता याला तुम्ही बटर नान, चपाती कशाही सोबत ट्राय करू शकता। आता या भाजीला आपण सर्व करूया। तर आता आपली ही मटार पनीरची भाजी तयार आहे। तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा, सगळे अगदी बोट चाकून खाणार। व माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास रेसिपीला लाईक व शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या सोप्या व नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.